आता तुम्ही बरीच क्षेत्र सांगितलीत, पण अन्न प्रक्रिया उद्योग सुद्धा आपल्याकडे खूप चांगला होतोय. तो कृषी क्षेत्रावर आधारित आहे. तर कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सुद्धा या करारामध्ये काही सवलती आहेत का? आणि तुम्ही जसं म्हणालात तसं आपल्या देशाला किंवा आपल्या महाराष्ट्राला सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत. म्हणजे कांदा, द्राक्ष, आंबा असेल, त्याच्यावरची अन्न प्रक्रिया असेल. तर अशी जी शेती आधारित क्षेत्र आहेत, तर त्यांना सुद्धा कसा काय फायदा होऊ शकेल? नक्की. तुम्हाला माहिती असेल, की कुठलंही फूड प्रॉडक्ट एखाद्या दुसऱ्या देशामध्ये ज्यावेळेस एंटर करतं, तर त्याला खूप रेग्युलेशन्स असतात. हो. कारण का त्याच्यामधनं काही साइड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. हं. ज्यावेळेस आपण आपली खाद्यपदार्थ ही बाहेर तिकडे एक्सपोर्ट करतो, आपण आपले सर्टिफिकेशन जेव्हा इथून बनवतो, तर हं. ते तिकडे मान्य केले जातील. हं. द्राक्ष असतील किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपला कांदा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतो. हं. आणि आपल्या शेतकऱ्यांना नेहमीच हे एक बंधन होतं, की फक्त आपल्याला भारतामध्येच हे प्रॉडक्ट विकता येत होतं. हं. पण आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे बाय प्रॉडक्ट्स किंवा कांदा असेल, द्राक्ष असेल, हे अगदी सहजरित्या तिकडे आपल्याला विकता येईल. वाह! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळू शकेल. हां. कारण का इंटरनॅशनल मार्केटमध्ये नक्कीच तुम्हाला एक चांगला भाव मिळण्याची संधी असते.